तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता रोपवे जवळ आणि रोपवेनं जायचा आमचा प्लॅन झालेला आहे म्हणजे आमच्या मोठ्या बंधूंचा. तर इथं 200 रुपये प्रति तिकीट आहे. येण्याचे 200 जाण्याचे 200 आणि जर येणे जाणे जर करणार असेल तर 310 रुपये तिकीट आहे. ऑनलाईनची सुविधा आहे बट सम ऑफ रिझन कधी कधी होतं न होतं नेटवर्क इश्यू आहे ते खूप. सो प्रेफर आहे तुम्ही जर गडावर वगैरे येणार असाल तर कॅश कॅरी करणं हे खूप गरजेचं आहे. शक्यतो होईल तेवढं कॅश कॅरी करा कारण का इथे रेट्स वगैरे आहेत वर ॲक्च्युअली ट्रॅव्हलिंग जास्त असल्यामुळं प्रत्येक गोष्टीचे रेट थोडे जास्त आहेत. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत रोपवेचे तर वेटिंग आहे बसले मेंबर आले आता मेंबर आलेले ते करणार आहे म्हणजे खालनं वर येणार आहे. सो आपण निघतोय. उघडता घेतं आमचे 5 जण आहेत 5 बसतो आम्ही. हां काय दादा आहे इकडे चला रुपये इकडे बघ की खाली बघ ट्रायपॉड कुठं कोणाला दिलाय साईड आहे बॅगेत आहे चेक करायला. तिकडे डेंजर वाटते रे तिकडे एकदा बसले इकडे खाली दिसते रे माग बघ माग कडा बघ कितला व्हिडिओ घे कडा बघ तुटली कुठली काय होईल माइंड युअर माइंड माइंड युअर माइंड आमचं लोकल काढायला इथं चला हळू हळू की काय परत वर जायचं आहे काय इथनं जाऊन आलोय आपण आता सध्याला. तर मित्रांनो तिथून रोपवेपासून मी अजून 2 दुसरे टुरिस्ट होते. आम्ही दोघांनी रिक्षा करून इथे गाडी नेण्यासाठी आलो आहे. तिथून माझ्यामध्ये एक रिक्षाने आम्ही आलो 15 मिनटं लागली रिक्षावरून यायला. सो आपले बाकीचे ब्रदर्स आहेत ते तिथंच थांबलेले आहेत. त्यांना आता पिकअप करून पुढे काय असेल ते कंटिन्यू करू. सो लेट्स गो. तर मित्रांनो आपलं आता सध्याला आपण स्विमिंग करून पुन्हा एकदा फ्रेश होऊन जेवणासाठी निघालेलो आहोत. तर हे आपलं शाकाहारी जेवण आणि ही आपली कार्यकर्ते आपला अजून एक कार्यकर्ते यायचे पंगत बसलेले आहे या ठिकाणी तरी. तर मित्रांनो आता आपला टाईम झालेला आहे घरतीच्या प्रवासाचा. म्हणजे बंधू सगळे यावरून झालेले आहेत. तिकडे आमचे मोठे बंधू विशाल पाटील साहेब असे एकदम आयटीत. झोप झाली का कंप्लीट? तुमच्या काय प्रतिक्रिया? रेटिंग 0 रेटिंग 0. रोहित दादा झोपेबद्दल 0 प्लॅन पण सर्वात माझ्या ट्रिप मध्ये कोणी एन्जॉय केला असेल तेव्हा आपला तो जगदीशदा चिल माणूस. काय टेन्शन नाही काय जायचं चला हे करा ते काय दुखतंय आपलं. तर मित्रांनो आपण ह्या फार्म हाऊसवर राहिलेलो. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण एक शेवटचा जो कोकणचा जो टर्न आहे कोकण कडा आहे तो आपण शेवटला बघायला थांबलेला आहे. हे आपलं पब्लिक आहे. सुविधा पोहोचत असतील त्यांना. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत महाबळेश्वरमध्ये. महाबळेश्वरपासून बाहेर पडलेलो आहे. महाबळेश्वरमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे जरा वातावरण हिरवं गरगरीत असं फ्रेश झाले. जसे तुम्ही बघू शकताय की पावसाचं वातावरण झाल्यामुळं आमचा चेहरा कसा खिळखिळून उठला आहे काय आणि आय
काय ब्लॉगर काय म्हणतो निवांत तुमच्याकडे कसं आहे वातावरण महाबळेश्वर मधलं? तुमचं काय उलटे आज कसं काय वाकलं नाही तुम्ही? आज तुम्ही गाडी एकदम आमच्यासारखी एकदम स्लो चालवली. नाही आम्ही स्लो चाललो देऊ ते कसं आहे वरंगळीला पोटात ढोळत असते अजून यायचं नाही हळूच घ्या आज काय बी जरी झालं तरी खाल्लेलं आहे हे शेवटचं आपण कोकणाला ते आपल्या घरापर्यंत घेऊन जायचं आहे पण ठीक आहे. लिखना चाहूं तो मैं मेरी रानी लिख दूंगी बात कोई शानी लिख दूंगी तेरे पे कहानी लिख दूं. तर मित्रांनो या ठिकाणी इथे आपले विशाल भाऊ आणि रोहित भाऊ इथं आमचा निरोप घेताना साताराच्या स्टँडवर इकडे सातारा स्टँड आहे आणि इकडे आम्ही थांबलोय. सो चला भेटू पुन्हा. ऑर्गनाईज पुढची ट्रिप जी आहे ते आमच्या ऑन कॅमेरा रेकॉर्ड होत्या. रोहित भाऊ सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहेत. अपेक्षा करतो सगळ्या पुढच्या ट्रिपचं नियोजन व्यवस्थित लागेल तुमच्या पद्धतीने नियोजनानं. आणि विशाल भाऊ चला चलो बाय. चला गाडी व्यवस्थित जाऊ दे हळू. बाळासाहेबाला आम्ही सुखरूप पोचवा. रोहित जाऊन पोचवा तोही पोच. चला चला आवरा. चला तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत कवटेकनमध्ये शाळा नंबर 1 जवळ आणि आपण या ठिकाणी इथं जगदीशरावांना निरोप देतोय. जगदीशराव चला भेटू परत भेटू गरीबाला लक्षात ठेवा. आणि नंबर झाली खरं रेटिंग तुम्हाला 0 आहे. तर मित्रांनो आपली ट्रिप समाप्त झालेली आहे. ॲक्च्युली काल रात्री आपण 10:30 वाजता घरी पोचलो. आमच्या मामाच्या गावी आम्ही गेलेलो दादा आणि मी. सो काल थकलो त्यामुळे मोबाईल मी काही उचलला नाही. सो आत्ता आलो आहे आपल्या घरी. काल सर्वसाधारण 10:30च्या दरम्यान आपण पोचलो घरी. ही जी सिरीज आहे आत्ताच्या आपल्या तिन्ही सिरीज ज्या झाल्या त्यातली माझी सर्वात मोस्ट फेवरेट सिरीज म्हणायला काय हरकत नाही. बिकॉज ह्या सिरीजमध्ये इतकं म्हणजे एक बी फ्रँकली बोलायला गेलं तर माझा सर्वात बेस्ट एक्सपिरियन्स मला असं वाटलं जेव्हा मी रायगडवर गेलो. त्या रायगडवर जेव्हा मी वर एकदम टॉपला पोचलो ना ती एक एनर्जी तो जो एक फील होता तो एकदम खूप वेगळाच होता. सो नक्की मी म्हणेन की बाकी जे अजून कोण असेल तर रोपवेनं जे जातात माझ्या मते तुम्ही 100% खालनं गड चढायला चालू केला पाहिजे. आणि ती जी एनर्जी आहे आमच्यात काय सोडा ते आम्ही पोरं होतो त्यामुळं चॅलेंजवरती आम्ही ॲक्सेप्ट केलेलं की नॉनस्टॉप जायचं. आम्ही नॉनस्टॉप तो गड चढला आहे. तुम्ही रेस्ट घेऊन वगैरे सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन तुमच्या हेल्थच्या जेवढे काय असतील म्हणजे प्रिकॉशन्स तुम्ही घ्या. काही लोकांना बऱ्याचशा गोष्टी हेल्थचे प्रॉब्लेम असतात सो तुम्ही स्टॉप घेत जरी गेला तरी पण मोस्ट ऑफ थिंग मी म्हणेन की तुम्ही ट्रेकने चढत गड गेला पाहिजे. ओव्हरऑल या ट्रिपचा जो काही माझा एक्सपिरियन्स होता खूप भारी होता. माझे सगळे भाऊ होते ते आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये आमचे जे मोठे बंधू आहेत सर्वात धन्यवाद त्यांना दिलं पाहिजे. आमचे जे मोठे बंधू आमचे बाळासाहेब उर्फ आमचे गणेशदादा. कारण का ऑर्गनाईज आणि प्लॅनिंग ऑर्गनाईज केलं तर आमच्या बाळासाहेब दादांनी आणि प्लॅनिंग केलं तर आमच्या विशाल दादांनी. सो दोघांनाही थँक्यू सो मच. आता ही सिरीज इथंच समाप्त करण्याचा वेळ आलेला आहे. पुढच्या सिरीज लवकरच येईल अशी मी म्हणजे प्रॉमिस तर करत नाही बट अपेक्षा धरतो. कारण काय होते डेली रुटीनमध्ये असं प्लॅनिंग करणं आणि डेली व्लॉग मला जमत नाही आहेत. म्हणजे मी ज्या मागच्या सिरीजमध्ये माहिती बी मी प्रॉमिस केलेलं की बाबा मी प्रयत्न करतो म्हणून बट सम ऑफ द रिझन्स थोडंसं शेड्यूलच्या ह्याच्याप्रमाणे जमत नाही आहे मला ते डेली व्लॉग करणं वगैरे. सो आपले जे काही व्लॉग येतील हे सिरीज वाईज येतील जेव्हा आपण ट्रिप प्लॅन करू. मोस्ट ऑफ थिंग लवकर होतील प्लॅन. सो तुम्ही ही जी सिरीज आहे किंवा ह्या जर सिरीजमध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या पहिल्या ज्या 2 सिरीज आहेत त्या बघून घ्या. तुम्हाला ही जी सिरीज आवडेल असेल प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कमेंटमध्ये देखील तुमचा काय म्हणजे आमचं रिव्ह्यू द्या आम्हाला आमच्याबद्दल. एखाद्या गोष्टी तुमची मतं पण मांडू शकता तुम्ही कमेंटद्वारे. सो प्लीज कृपया करून तुम्ही सर्वांना तुमच्या मित्रांना फॅमिलीमध्ये हा माझे जे काय चॅनलचे आहेत किंवा इंस्टाग्रामवर देखील तुम्ही मला फॉलो वगैरे करू शकताय. आणि जवळ होईल तेवढं सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा की आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे आहेत त्या लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. सो थँक्यू. तुम्ही माझं व्लॉग बघितल्याबद्दल सर्वांचं थँक्यू.
भेटूया परत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.